नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेले संचालक, अधिकारी आणि कर्जदार अशा 10 जणांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली। सुमारे 8000 पानांच्या दोषारोप पत्रात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्ह्यांचे पुरावे, व्यवहारांची माहिती आणि फॉरेन्सिक अहवालाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले। बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात कर्ज फसवणूक प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे। पोलीस प्रशासनाने या संपूर्ण घोटाळ्याचे फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले। यात प्रथमदर्शनी सुमारे 105 जणांवर ठपका ठेवण्यात आला, तर सुमारे 291 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले। आरोपींपैकी 10 जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले। त्यात संचालक मनेश दशरथ साठे, अनिल चंदुलाल कोठारी, अशोक माधवलाल कटारिया, सीए शंकर घनश्यामदास अंदानी, बँक अधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र शांतीलाल लुणिया, मनोज वसंतलाल फिरोदिया, कर्जदार प्रवीण सुरेश लहारे, अविनाश प्रभाकर बैकर, अमित वल्लभभाई पंडित यांचा समावेश आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।